ते तिकडं मोठ्या छत्रपती संभाजीनगरला चांगल्या कंपनीमध्ये आहे तिकडं असं. आणि मग तिकडं त्याची चांगली नोकरी लागलेली आहे ते सगळं. आणि मग तो असा गावात आला का असा शर्टिंग विर्टिंग करून येतो असा. आणि मग येऊन मग लोकांना चांगलं बोलत असतो. आणि गण्या आमचा मित्र म्हणून मग ते गण्याला भेटायला गावात गेलो. गावात काय गण्या नव्हता, गण्या गेला होता शेतात. गण्याला भेटायला म्हणून तो शेतात गेला. आणि सदू आलेला बसला, गणू उठला, म्हणला काय बरं आहे का बरं आहे म्हणून. सदू म्हणला गण्या आले का असं निवांत आराम झाडाखाली झोपलायस, म्हणला तुला काय बरं वाटत नाही काय, काय तर काम कर, उठ. हा, अरे काम केलास म्हणजे काय, तुला चांगले पैसे मिळतील. मग गण्या म्हणला मग काय होईल. अरे काम केलास म्हणजे तुझ्या शेतामध्ये कष्ट जर केलास तू तर पीक चांगलं येईल. मग काय होईल, पीक चांगलं आले की तुझे उत्पादन वाढल. मग मग तुला पैसे भरपूर मिळतील. मग मग पैसे भरपूर मिळाले की तुझं मोठं घर होईल, गावामध्ये बंगला होईल. मग मग काय होईल. गणेश त्याला सारखा विचारत होतो मग काय होईल. मग तो म्हणतो अरे बंगला झाला की मग तुझं लग्न होईल, घरात सुंदर बायको येईल तुला. मग काय होईल. अरे मग तुझ्या शेतामध्ये चांगला आराम असं म्हणजे तुझ्या शेतामध्ये चांगलं पीक वगैरे येईल. आणि मग मग काय होईल. मग काय नाही, मग तू शेतामध्ये 1-2 गडी ठेवायचे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आणि अजून चांगलं उत्पादन काढायचं. आणि मग काय, अरे मग तुझ्याकडून पैसाच पैसा येईल. आणि मग तू निवांत आराम झोपून राहशील. असं सदू चांगलं सांगायला लागला. गण्या म्हणला एवढं सगळे वडाताण कशाला करायची म्हणला, आता बी मी इथं झाडाखाली आरामच करतोय की म्हणला.